अनिरुद्ध प्रवासमध्ये. सो आजचा दिवस आलेला आहे ब्लड डोनेशन कॅम्प, मेगा ब्लड डोनेशन कॅम्प. सो आता आपण IAS न्यू इंग्लिश स्कूल बँड्रा ईस्टला आलेलो आहोत. 23 एप्रिल आहे, सकाळी 7:15 झालेले आहेत. आता म्हणजे एवढी मेहनत केली आहे, त्याचं चीज आता करायचं आहे आपल्याला सगळ्यांना. तर आता ब्लड डोनेशनसाठी आपली सगळ्यांची तयारी झालेली आहे, मानसिक पण झालेली आहे आणि फिजिकली पण. आपण बरंच ऑइली, नॉनव्हेज, स्पायसी, सॉल्टी आपण अवॉइड केलेलं आहे. आणि आता आपण एक तुम्हाला ग्लिम्स दाखवतो, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसं असतं ब्लड डोनेशन इकडे, बापूंकडे कशी काळजी घेतली जाते. सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्याकडे जे ब्लड डोनेशन होतं तिथे कशी काळजी घेतली पाहिजे. डोनर जेव्हा येतो तिथून तो आतमध्ये एंट्री केल्यापासून तो बाहेर निघेपर्यंत, सर्टिफिकेट करून बाहेर निघेपर्यंत त्याची काळजी कशी घेतली जाते, कन्सल्टिंग कसं होतं, काय असतं, सेवा कोणती आहे, सगळं तुम्हाला एक ग्लिम्स मिळेल. ठीक आहे, ते चला या तुम्हाला दाखवतो, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि नक्कीच आशा करूया की पुढच्या वेळेपासून तुम्ही पण जॉईन व्हा. ठीक आहे, चला या.
आता बोल. हरिओम. 2 वर्षांनी प्रथमच सेवा केली. 2 वर्षांनी? हो, ते करोना होतं ना. हां, मी प्रथम गेली तिथे करायला. पुष्कळ बरं वाटलं. आधी मला वाटलं तर ह्या वेळेस मला झेपेची शंका असं वाटत होतं, पण बापूने माझ्याकडनं करून घेतली ती सेवा. फुल डे सेवा. फार प्रसन्न वाटलं त्यावेळेला. मजा आली, पुष्कळ मजा आली करायला. अच्छा. परत आता मी पुढच्या वर्षी नाही, बाकीच्या सेवा असतात त्या पण करता येतात. पुढे मला अजून कसं मिळेल ना, बऱ्याच सेवा असतात. कार्यक्रमामध्ये सेवा करायला मिळेल. आता गुरुपौर्णिमा येईल, तेव्हा बघू आपण. पण आता एवढंच आहे की पहिल्यांदा प्रथम ती सेवा मी केली ती एवढ्या वर्षामध्ये बसून थोडं उभं थोडं बसून असे गेली. पण चांगली मिळाली सेवा ती. उभी राहूनच करत होती. त्यानंतर मला ते जरा चुकीचं वाटत होतं असं बसून नको. बऱ्याच वर्ष नाही, पण गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे उभं राहून करू पण शकत नाही ना. छान वाटलं एकंदरीत. मजा आली. नंतर मध्ये नंदाई समोर आला एकदम. हरिओम आणि ते बोलणं ते फार पुष्कळ. आणि एवढ्या जवळून मी त्यांना, एवढ्या आत्मबलच्या ह्याच्यानंतर एवढ्या जवळून मी त्यांना प्रथम परत बघितलं. ते आणखी मला नाही, सेकंड टाइम बघितलं. एकदा आम्ही माझा मुलगा असून आपण गेलो तेव्हा भेटलो, तर तेव्हा त्यांना बघितलं. आणि सेकंड टाइम फक्त एवढ्या जवळून बघितलं, कारण ते पण आणखी मला छान वाटलं. सो तुझा काय एक्सपिरियन्स होता ब्लड डोनेशन आणि सेवा? फर्स्ट टाइम सेवा ना? हां, सेवा पहिल्यांदा गेली मी. आणि माझा एक्सपिरियन्स चांगला होता. म्हणजे आपल्याला लगेच डिफरन्स समजून येतो लोकांमध्ये, आणि कशी लोक आपल्याला ट्रीट करतात आधी नंतर, आणि कसं सगळं. म्हणजे ॲक्च्युली फर्स्ट टाइम मी प्रोसेस बघितलं की एवढा मोठा इव्हेंट मॅनेज करणं हे खायचं काम नाही आहे. किती व्हॉलेंटियर्स, किती प्लॅनिंग, आणि किती लोक येतात तिथे ना, हे मी फर्स्ट टाइम बघितलं. तर मला तर खूप मजा आली. सेवा केली फर्स्ट टाइम. ब्लड डोनेशन कसं वाटलं? त्याचा प्रोसेस तू वर्कफ्लो बघितला ना, कसं कुठे गायडन्स कसं असतं, आणि तिकडे खायला पण असतं कोणाला. आता सगळी सोय असते, आपले व्हॉलेंटियर्स, DMVs आपले जे डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर आहेत, ते पटापट कसं सगळ्यांना कॅरी करतात. कोणाला वॉमिटिंग झाली, कोणाला चक्कर आली, सगळं ते होतं. कचरा पण ठेवत नाही तिकडे, ते पण एक आहे. तर क्लीननेस तिकडे, आणि प्रत्येक सेवेला तिकडे कोऑर्डिनेटर असतो. ओके, ती सेवा असते ना तिकडे. ते कसं असतं की एंट्रीला कोण असणार, किंवा बाबा क्लिनिंगला कोण असणार, कॅन्टीनला कोण असणार, लाईन कंट्रोलला कोण असणार, क्राऊड मॅनेजमेंट कसं. इव्हन तो आपले व्हॉलेंटियरचा प्रत्येक बेड जवळ पण होते. कोणाला डोनरला अचानक काय झालं, वाटलं कसं काय बरं आहे काय वगैरे, ते पण होतं. आणि ओव्हरऑल तुला म्हणजे कसं वाटलं? म्हणजे सेवा करायला मजा येईल ना. आता पुढे याच्या पुढे सेवा असेल तर तू करू शकते ना. आई पण तेच म्हणते. आणि कसं असं चांगलं असतं, आपल्याला जरा माइंड फ्रेश असतं. आपण घरी बसून किंवा ऑफिसचं काम करून एकाच माइंडसेटमध्ये असतो. मग ते सेवा अशा केल्याने कुठेही करू शकतो तुम्ही सेवा. जिकडे मिळेल तिकडे अशा व्हॉलेंटियर आपण सेवा करू शकतो. आम्ही संस्थेमध्ये करतो बापूंकडे. मी तर लहानपणापासून आमच्याकडनं बापू करून घेत आहेत. लहानपणापासून लाईन कंट्रोल किंवा कॅन्टीन, किंवा आम्ही मजा धमाल. तर ब्लड डोनेशन करून कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं ना. तू सेकंड टाइम केलं? मी ऑलमोस्ट कॉलेजला लागलो, म्हणजे 2009ला मी 10वी झालो. 2003ला मी 10वी झालो. 2004-05 पासून मी चालू केलं. एव्हरी इयर करतोय. बापू करून घेत आहेत. ह्या वर्षी पण जरा वाटत होतं काय होईल काय नाही, पण झालं. मजा आली. सेल्फी पण काढले तिकडे. सेल्फी पॉईंट चांगला होता ना, सगळं ते होतं. आणि नंतर प्लस मग असा ह्यावेळेला आपला टार्गेट पण चांगला झाला. 8100चा टार्गेट आपला अचीव झाला. अजून पुढे करायचं आपल्याला चांगलं. आणि ॲट अ टाइम अजून झाला असता, पण ॲट अ टाइम सगळ्या ठिकाणी होतं ब्लड डोनेशन ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर. त्यामुळे अजून इकडे क्राऊड आलं जास्त झाला असता. आणि आता ॲक्च्युली हे मेगा लेवलला व्हायला लागलं. म्हणजे मेगा ब्लड डोनेशन म्हणजे काय की पहिलं ब्लड डोनेशनच आपण म्हणजे असायचं, पण मेगा म्हणजे काय आता की ऑल ओव्हर सगळीकडे पसरत चाललं. नाव पहिल्यापासून मेगाच आहे, पण ॲक्च्युअली त्याला त्या मेगा स्वरूप व्हायला लागलं आहे. की महाराष्ट्राबाहेर गोवा, कर्नाटक, प्लस मध्य प्रदेश, त्या गुजरात, त्या ठिकाणी पण झालं ते सगळीकडे. त्यामुळे आपण किती नंबर क्रॉस केला? 15च्या आसपास गेला कधी. मी बघतो ते इमेज असेल याला दाखवतो शेवटला. 15,000च्या आसपास कधी गेलं. 8,000 त्यातले मुंबईतले आहेत. रायगडमध्ये, दापोलीला होतं, रत्नागिरीला होतं, बऱ्याच ठिकाणी होतं. मालवणमध्ये आदल्या दिवशी झालं, नाशिकला होतं, प्लस मध्य प्रदेश, गुजरात, अहमदनगरला पण होतं. बरेच आपले ऑफिशियल हँडल्स आहेत ना संस्थेचे, त्यामध्ये पण आहेत. हे आपलं पर्सनल आहे, हे चॅनल आपलं हँडल आपलं हे पर्सनल आहे. हे ऑफिशियल संस्थेचे हँडल्स वेगळे आहेत, त्यांचं पण तुम्हाला पाहिजे मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही ते जाऊन बघू शकता. तिकडे बरेच आपल्याला अपडेट्स असतात, तिकडे रील्स असतात, शॉर्ट्स असतात, ते तुम्हाला देतो मी ह्या डिस्क्रिप्शनमध्ये. हे हँडल आहे ते माझं आमचं पर्सनल आहे.
ठीक आहे. तर मग नक्कीच तुम्हाला ब्लड डोनेशनचा एक कॅम्प, मेगा कॅम्प आवडला असेल तर सगळ्यांनी नक्कीच लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना कळवा, म्हणजे जेणेकरून पुढच्या वर्षी, हे दरवेळेला एप्रिलमध्ये असतं दरवर्षी, लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष नव्हतं आणि हे 1999 पासून चालू आहे. माय करेक्शन, मी का रीलमध्ये सांगितलेलं की 2012 पासून, पण 2012 पासून नाही, 1999 पासून चालू आहे. तर तेव्हापासून आपण एवढे एफर्ट टाकतो आणि हे ॲट अ मोमेंटला नव्हतं, 3 महिना अगोदर आपलं ट्रीटमेंट बोलतोय, आपलं प्लॅनिंग चालू असतं, सगळं चालू असतं. तर नक्की तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल तर सगळ्यांनी लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा, जास्तीत लोकांना शेअर करा, जेणेकरून पुढच्या वर्षी अजून आपल्याला क्राऊड चांगला मिळेल, चांगला क्राऊड मिळेल. ओके, आणि अजून त्याला मेगा करायचं आहे. तर ठीक आहे, तर टिल देन आपण नवीन ब्लॉग घेऊन भेटू. टिल देन हरिओम श्रीराम अंबाजी नाथ सगळे बाय. नाच इथे हरिओम.